ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यामध्ये असणारा गायमुख आणि वाघबीळ या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती वाहतूक कोंडी होत होती आणि याच वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत होता। मात्र आता कासारवाडीमधील दुसऱ्या टप्प्यातील जो उड्डाण पूल आहे त्याचा आता लोकार्पण सोहळा आज दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडणार आहे। आपण पाहू शकतो हा जो उड्डाण पूल तयार करण्यात आला आहे त्याचबरोबर त्याच्या खाली भुयारी मार्ग देखील असणार आहे, त्यामुळे आजूबाजूच्या इमारतीमध्ये जाण्या येण्यासाठी देखील ह्या भुयारी मार्गाचा वापर होणार आहे। पाहायला गेलं तर हा भरभक्कम असा उड्डाण पूल या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर ठाणे ते बोरिवलीच्या दिशेने, गुजरातच्या दिशेने, मीरा भाईंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। त्यामुळे या अगोदर देखील कासारवाडी पट्ट्यामध्ये मेट्रोच्या खाली अशा प्रकारचा उड्डाण पूल काही महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला होता, त्यामुळे कुठेतरी काही प्रमाणात वाहतूक कोंडी दूर झाली होती। मात्र सध्या तर पाहायला गेलं तर आपण या उड्डाण पुलामुळे या ठिकाणची जी वाहतूक कोंडी आहे ती आता दूर होणार आहे। पाहिलं तर रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्डे देखील पडलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती अनेक ठिकाणी रस्त्यावरती कामं जरी सुरू असली तरी अनेक ठाणे शहरामध्ये खड्डेमय शहर पाहायला मिळत आहेत। त्यामुळे अशा प्रकारचा उड्डाण पूल बांधल्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे दूर होणार आहे। पाहायला गेलं तर सध्या तरी या लोकार्पण सोहळा आता या पुलाचं दुपारी झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक कोंडी जी आहे ती काही प्रमाणात आपल्याला दूर होताना पाहायला मिळणार आहे। मात्र सध्या तरी या उड्डाण पुलासाठी मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षापासून काम सुरू होतं आणि याच काम आता पूर्ण झालं असून वाहतूकदारांना या उड्डाण पुलाचा फायदा होणार आहे। पाहिलं तर रस्त्यावरती सर्व्हिस रोडला असे भले मोठे खड्डे आहेत, त्या देखील आता PWD, MMRDA आणि महानगरपालिकेच्या वतीने बुजवण्याचं काम चालू आहे। मात्र पाऊस सतत पडत असल्यामुळे मोठ्या खड्डेमय शहर आपल्याला पाहायला मिळतात। सर्व्हिस रोडची अवस्था दुरावस्था झालेली आहे। या ठिकाणी तासनतास वाहनांना आपला या ठिकाणी वेळ काढावा लागतो। मात्र सध्या या उड्डाण पुलामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। ठाणे ते बोरिवली गुजरातकडे जाणाऱ्या ज्या जड अवजड वाहनं असतील, लहान वाहनं असतील, त्यांना देखील या पुलाचा फायदा होणार आहे। मेट्रो जो वरतून जाळा आहे मेट्रोच्या खालून अशा प्रकारचा हा उड्डाण पूल तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघामध्ये ओळा माजीवाडामध्ये पडणारा हा जो पूल आहे त्या कासारवाडी भागामध्ये हा दुसरा टप्प्यातला हा पूल आहे आणि हा सध्या तरी डावीकडून जो पूर्ण तयार झालेला आहे त्याच्यानंतर उजवीकडचं काम हे पूर्ण करणार आहे। त्यामुळे सध्या तरी हा 701 मीटरचा हा पूल आहे उड्डाण पूल आणि याचं काम पूर्ण झाल्यामुळे आज त्याचं लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार। त्यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक कोंडीचा जो सामना गायमुख ते वाघबीळ या परिसरात करावा लागत आहे तो कुठेतरी आता आपल्याला करताना पाहायला मिळणार नाही। त्यामुळे सकाळच्या वेळेस, सायंकाळच्या वेळेस, पिकावरच्या वेळेस जाताना, कामावरती येताना आणि जाणाऱ्या गाड्यांना देखील या पुलाचा वापर होणार आहे। त्यामुळे आता आजचा हा पूल लोकार्पण झाल्यानं वाहतूक कोंडी काही प्रमाणात दूर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।